नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आजच्या भागामध्ये आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी 22 फेब्रुवारी 2026 विषय तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची उत्तर सूची पाहणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायचं आहे। तर प्रथम आपण इंग्रजी या विषयाची उत्तर सूची पाहू। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर चौथ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1। पाचव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3। सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। तर यानंतर पॅसेज आहे आणि पॅसेजच्या प्रश्नांची उत्तर पाहणार आहोत। तर 8 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 साऊथ। 9व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 इंडिया। 10व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3। 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 13 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 14 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3। 15व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 16व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3, कारण आपल्याला 2 ऑप्शन निवडायला सांगितलेले आहेत, म्हणून A2 आणि 3 हे ऑप्शन असणार आहे या प्रश्नाचे। त्यानंतर 17व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4। 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर 20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 21 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 4। पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतरचा प्रश्न आहे फॉर्म्युल्यावरचा, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर इथे फ्युचर परफेक्ट टेन्स विचारला आहे, तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे। त्यानंतरच्या प्रश्नामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्रीवर आलेला आहे हा प्रश्न, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 4। पण इंग्रजी या विषयाची उत्तर सूची पाहिली, तर आता आपण बुद्धिमत्ता या विषयाची सुद्धा लगेच उत्तर सूची पाहणार आहोत। तर इथं 26 नंबरचा प्रश्न आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20। त्यानंतरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 31वा। प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बी व डी। 29वा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3, कारण आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायला सांगितलेले आहे। तर ज्या प्रश्नाचं उत्तर आहे यामध्ये आपल्याला चौकोन विचारले आहे, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे 7 चौकोन आहेत। पुढचा प्रश्न आहे, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 16। पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फायर। 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 35 आणि 36वा प्रश्न आहे सांकेतिक भाषेवरती, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे 35व्या पर्याय क्रमांक 2। 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। नंतरचा प्रश्न आहे 38 आणि 39 आरशातील प्रतिमेवरती, तर 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4, अचूक 2 पर्याय निवडायला सांगितले आहेत। त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ईशान्य। पुढचा प्रश्न आहे, तर हा प्रश्न संदिग्ध आहे, या प्रश्नाचं उत्तर। त्यानंतरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रविवार। पुढचा प्रश्न आहे लेखक, डॉक्टर, प्राध्यापक यांसाठी वेणाकृती, तर 4 नंबरची वेणाकृती आहे। 45व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 15। 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाण्यातील आकृती शोधायची आहे, आकृत्या बारकाईने बघायच्या आहेत या। पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
48व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. 2 उत्तर आपल्याला इथं अचूक पर्याय निवडायचे आहेत. चा प्रश्न आहे घडी आहे, घडीची आकृती पर्याय क्रमांक 3 मध्ये त्याचं उत्तर आहे. प्रश्न आहे यामध्येही घडीची आकृती आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये प्रश्नाचं उत्तर. प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 53व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 55वा जो प्रश्न आहे हा प्रश्न संदिग्ध आहे. 56व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. नंतरचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द जलसंधारण हा बनतो. जलसंधारण. त्यानंतरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 61व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 62 ते 66 साठी सूचना. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 आणि 63व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तरचा 64वा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 65व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 66व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. त्यानंतरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲसिटिक आम्ल. त्यानंतरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डी. 70व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 FX. 71वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 72 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 73 नंबरचा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि शेवटचा 75वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा 2026ची बुद्धिमत्ता व इंग्रजी या विषयाची उत्तरसूची पाहिलेली आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.